नाशिकच्या कुंभमेळ्यामध्ये शैव आणि वैष्णव पंथीयांमधला वाद मिटावा अशी अपेक्षा हिंदू महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष महंत अनिकेत शास्त्री यांनी व्यक्त केली आहे। त्र्यंबकेश्वरच्या साधूंनी नाशिकमध्ये आणि नाशिकच्या साधूंनी त्र्यंबकेश्वरमध्ये एका पर्वणीला स्नान करावं अशी भूमिकाही त्यांनी घेतली आहे। यासाठी दोन्ही पंथीयांची भेट घेणार असल्याचं त्यांनी म्हटलंय। नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथील सिंहस्थ कुंभमेळ्यात शैव आणि वैष्णव आखाड्यांचं शाही स्नान वेगवेगळं होतं। 1790 मधील ऐतिहासिक संघर्षानंतर पेशव्यांनी वैष्णवांना नाशिकच्या रामकुंडावर आणि पंचवटीमध्ये तर शैव आणि उदासीन आखाडे त्र्यंबकेश्वरच्या कुशावर्त तीर्थावर स्नानाचं स्थान निश्चित करण्यात आलेलं आहे। प्रशासकीय अधिकाऱ्यांनी धर्माच्या कामात ढवळाढवळ करू नये अशी मागणी होती आहे। कुंभमेळा तोंडावर आहे। ज्यावेळेस या संघटनेची स्थापना झाली त्यावेळेस देखील हरिद्वारमध्ये कुंभमेळा होता। आता हा योग जुळून आलेला आहे। कुंभमेळ्याच्या दरम्यान आपण काय आपले धोरण असणार आहे? सनातन हिंदू धर्मशास्त्र आणि आपला सनातन वैदिक धर्म हे जे काही सांगत आहे ते यथावत समाजापर्यंत पोहोचावं, समाजामध्ये जनजागृती व्हावी, सर्व जाती पंथ मतभेद बाजूला ठेवून सर्व एकत्र अखंड हिंदुस्थानासाठी एकत्र यावे, यासाठी आमची अग्रेसर भूमिका असणार आहे। जो नाशिक आणि त्र्यंबकेश्वर मध्ये कुंभमेळा भरतोय, शैव एका बाजूला वैष्णव एका बाजूला, याबाबत आपण काय पुढाकार घेणार आहात का? नक्कीच, कारण की अन्य ठिकाणी जर बघितलं आपण, उज्जैन असेल, प्रयाग असेल, हरिद्वार असेल, तेथे कुठेही असं नाहीये की शैव वेगळे आहेत आणि वैष्णव वेगळे आहेत। परंतु 300-400 वर्षापूर्वी काही कारणास्तव काही अडचणींमुळे हा मोठा वाद निर्माण झाला होता आणि त्याच्यामध्ये पेशव्यांनी मध्यस्थी करून शैव हे त्र्यंबकेश्वरी आणि वैष्णव हे नाशिकला शाही स्नान करतील, अमृत स्नान करतील असा निर्णय दिला होता। परंतु आज 300-400 वर्षानंतर आज तशी परिस्थिती नाहीये। आज आपलं संविधान अत्यंत प्रभावशाली आणि सक्षम आहे, त्यामुळे आता कुठेही असा वाद होणार नाही आणि साधू संत सुद्धा अत्यंत सिद्ध आणि अभ्यासू आणि तपस्वी आहेत, त्यामुळे ते सुद्धा वाद करणार नाही। त्यामुळे वैष्णवांनी एक शाही स्नान त्र्यंबकेश्वरी करावं आणि शैवांनी एक शाही स्नान नाशिकला करावं, अशी आमचा समन्वय घडवण्यासाठी आमचा मानस आहे आणि तसा शुभ संकल्प आहे। पण आखाडे ऐकतील तुमचं, जे साधू महंत आहेत दोन्ही पंथांचे, ते ऐकतील? नक्कीच ऐकतील आणि त्याप्रमाणेच आम्ही सर्व प्रयत्न करू। त्यांना आम्ही विनंती करू, आम्ही दासानुदास आहोत, सर्व साधू संतांचे सुद्धा आम्ही सेवक आहोत, त्यामुळे नक्कीच ते समाजाला एक सकारात्मक निर्णय देतील।